स्वतःच्या घरी बसता बसता वेळच झाला बाई. किती वेळ झाला बसली तर बसलीच. नाही पोरगी उठली असं चल बाई जातो. अजून लय वेळ झाला ना. लग्न होऊन गेली ते तेव्हापासून तिची माई भेटच नाही झाली. भेट व्हाले आता तिने फोन करून बोलावलं म्हणून गेली तिच्या घरी. किती वेळ झाला. चल बाई पोरगी माई रडत असं नाही तर आई आहे म्हणून बरं आहे घरी. हे कुठं फिरून राहिली मायच्या घरी जाऊन बसली आणि आता इकडे तिकडे हिंडून राहिली का ये वाली रोशनी हिंडाले. आता कुठं फिरून राहिली हे. पोरगी दिसत नाही सोबत तर. पोरगी दिसाले याच्यासाठी जाते का तर काय माहित. मायच्या घरी 10 वेळा उठून पळते नुसती इकडे तिकडे हिंडासाठी. बरं आहे हिचं वालं. माझा भाऊ गेला कामावर आणि मस्त फिरून राहिली इकडे तिकडं. मस्त मनाची राणी आहे बा तू तर रोशनी. मस्त फिरते इकडं तिकडं. कुठं फिरून राहिली. आणि तू माय त्यावाले शीतलले कितीच सासूरवास करते. थोडीशी समजावून सांगत जा ना त्या मायले. समजावून सांगाले ते नाही आणि इकडे तिकडे हिंडून राहिली. माईनं मारलं असतं तुले 2 चापटा तर बापा बापा. त्या मायनं तर गाव जमा केला असता बंदाच्या बंदा. तशीच तर तू उठून पाहिजे बिना मारल्यानं. बिना मारल्यानं उठून पाहिले आणि इकडे तिकडे हिंडून राहिली त्या शीतलीच्या अंगावर कामात टाकू टाकू. कुठे गेलती बा आणि माई भाषा कुठे आहे. ताई तुम्ही मला कोण बोलून राहिले ज्योती ताई. तुम्ही आल्या घरी तर मी काही तुमचं करत नाही का. किती करतो तुमचं वालं. तरी पण तुम्ही माय कधी नाव नाही घेत काही नाही उलट्या भांडून जाता माझ्यासोबत. पण मी कधी काही तुम्हाला म्हणाले आणि तुम्ही अशा काऊन बोलून राहिले. मी ना थोडी शिकवलं मायले का मी ना सांगितलं का मायले तसं वागवा म्हणून शीतल सोबत. काय मदत काढून राहिली मी काय तुझ्या भरोशावर येतो माझ्या घरी. माय बापाच्या भरोशावर येतो. तू करशील नाही करशील मला काय घेणं देणं चाललं का. सांगू राहिली मोठी तर त्या भरोशावर येऊन राहिली का मी. त्या भरोशावर आले माय बापाच्या भरोशावर येतो. भाऊजाईच्या भरोशावर नाही येत मी माय बापाच्या घरी. तुम्ही या तुमच्या आई बाबाच्या भरोशावर या. मी म्हणत नाही तुम्हाला पण तुम्ही मला कोण बोलून राहिल्या. माय आईची गलती आहे. माय आई बोलली असन शीतलने मारलं असन पण माई गलती आहे का त्याच्यात. तिचा राग आईचा राग तुम्ही मायावर कायले काढून राहिल्या. समजावून तर सांगू शकता त्या मायले 2 शब्द. समजावून सांगाले समजावून नाही सांगू शकत का. बरं आहे माय बाप चांगले आहे माय भाऊ बरा आहे म्हणून. समजदार आहे त्या मायसारखे अनपड नाही आहे. समजावून नाही सांगत त्या मायले तिथंच तर अडलं होतं. पण तू कायले समजावून सांगशील ना कोण होय ते शीतल. त्या काही रक्ताची होय का काय होय. कायले मन दुखणार आहे. त्या मायने एवढं मारलं ते 1 शब्द नसन बोलली तू त्या मायले. काय मन दुखणार आहे म्हणा. धोय ना ते दुसऱ्याची पोरगी होय. तुझी बहीण असती एखादी किंवा ते नातलग असतं तर तेव्हा बोलली असती मायले. त्याच ठिकाणी त्या भाऊ असताना आणि तिच्यावाल्या भावाने मारलं असतं तर मग समजलं असतं तुले नाही का. सर्वजण मलाच बोलून राहिले टच बोलाले अंतरामी नाही मलाच म्हणलं. चंदावले समजावून कोण नाही सांगत ते काम नाही होय का पोरगी होय तू तर 2 शब्द सांगायचे म्हणून. आई माय मताना ऐकते तरी का. तिनं मारलं तेव्हा होती मी तिथं पण मला माहित होतं का ती मारणच बा म्हणून एखादमानं. मायनं शीतलले त्या ड्रेससाठी मारलं. ते पोरगी तू त्यापेक्षा लहान आहे व. तरी ते साडी घालून राहिली तू नुसती हल्ला इकडं घालू फिरते ड्रेस तिकडं घालू फिरते. मायनच कधी म्हणलं नाही तुले का मा भावाने कधी म्हणलं नाही तुले. समजायला नाही पाहिजे का ते आईले. गावातली कोणती अशी सून आहे व साऱ्याच तर सुना घालते व ड्रेस. तू स्वतःच घालताना हे नाही अक्कल का त्या मायले. आपली पोरगी दुसऱ्याच्या घरी घालते बा आणि दुसऱ्याच्या पोरीले काऊन आपण एवढा त्रास द्यायचा बा म्हणून समजत नाही. आई तुम्ही मला काऊन बोलून राहिले की ताई. मला काऊन एवढा बोलून राहिले तुम्ही ज्योती ताई. तुले सक्कल पाहिजे. तुझ्या नवरा घुसला त्याच्या दोघाच्या मंदात. लग्न करून दिलं माझ्या भावानं सूरजनं. उद्या जर कशानं काही झालं ना तुझ्या आईनं रिपोर्ट दिला तर माझा भाऊ फसते. माझा भाऊ म्हणजे त्या नवरा होय ना तो फसन नाही का फसाले. मग तुला समजावले पाहिजे ना तुझ्या मायले. एवढी अक्कल नाही का. एका लेकराची माय झाली तू तर. आईनं बाबांना सूरजजीले मंदात थोडी जाय म्हणलं. हेच तर गेले होते मधात आणि त्यानंच करून दिलं लग्न. काही लाजगीज आहे का नाही व रोशनी. हेच मंदात केले त्याईनच करून दिलं करता तू. आईलाही तशीच म्हणत होती तू नाही का. म्हणलं होतं आईनं तुला 1 शब्द तर आईलाही तशीच म्हणत होती. अहो ते मंदात पडले त्या नवरा माय भाऊ मंदात पडला असं सूरज कायच्यासाठी पडला. लोकांच्यासाठी पडला का तू त्याची कोण नाही कोणी लागत होती म्हणूनच पडला ना. कोणाचं दिलं का त्यानं करून कोणाच्या मंदात पडला का आजपर्यंत तो कोण पडला. तू त्याची बायको आहे बायकोचा भाऊ आहे म्हणून पडला ना का नाही पडला. जैलात गेला नाही पाहिजे बा म्हणून ते मायबाप म्हणून पडला ना. त्या मायबापासाठीच पडला का नाही. काय चुकी केली त्यानं. शब्द पाय ना तिचे. शब्द पाहिले थोडासाही म्हणाले उपकार तर मानतच नाही पण वरून म्हणते कायले पडले नाही पडला असता माय भाऊ तर मग गेला असतं त्या भाऊ जायला. जाऊ द्या लागत होतं यांना सूर्यानं जाऊ द्या आले. हे सूर्याला हेच मंदा करते. कळली का चालली का आता जातो त्या मायाजवळ सांगत ज्योतिताईनं असं म्हणलं आणि तसं म्हणलं करून. मलाच बोलून राहिले सगळेजण माई काही गलती आहे. आईनं मारलं ना मला सर्वजण बोलून राहिले मी काय केलं बाप्पा. बोल सोनम बोल लय थकलेलो आहो मी. तिकडं राणीच्या घरी गेलो होतो आणि कामाला गेलो तिकडून ऑफिसमध्ये लय काम होतं
आता झालं, आता घरी आलो, जस्ट घरी चालू होतो, तुझा फोन आला, दरवाज्यात पाय ठेवला तर. बोल ना, काय म्हणून राहिली, बोल. तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे राहुल, खरंच तुझं माझ्यावर प्रेम नाही तर माझ्या शब्दाचा मान ठेवला असता तू ना. तुझं माझ्यावर प्रेमच नाहीये. आता काय झालं, काय केलं मी ना आता? अशी कोण म्हणून राहिली तू? फोन उचलले नाही म्हणून होय का तुझे वाले? अहो कामात होतो मी, कामात होतो सोनं, म्हणून नाही उचलले. फोन माझेवाले तू उचलले नाही, मी त्याच्यासाठी नाही म्हटलं. तुला म्हटलं होतं ना रे रोशनला लावून दे म्हणून तुझ्या कंपनीमध्ये. तुला म्हटलं होतं ना, त्या शीतलचा मला फोन आला होता, मामीने मारलं वाटते तिला. त्यांच्या घरी झगडे चालू आहे. तुला म्हटलं होतं ना, कम से कम तो ड्युटीवर लागला तर तिला अलग घेऊन राहीन तरी. मामीचा स्वभाव माहित आहे ना तुला कसा आहे तर. मला माहित आहे ना, मी राहिलेली आहे ना तिथं, तर मला माहित आहे मामी कशा आहे कशा राहतं. मला माहितच होतं हे असं घडणारच म्हणून. मामी काही मामुली नाहीये, तुला सांगतो राहुल. तुला माहीतच पडलं असेल ना, आपल्या शीतलला मारलं तर. तुला म्हणूनच म्हटलं होतं मी, आधीच म्हटलं की त्याला लावून दे जॉबवर. लागते ना, आहे ना तुझ्या इकडं वेकन्सी आहे ना तुझ्या कंपनीमध्ये. हो ना, वेकन्सी आहे ना, मी लावून देतो ना. पण तो साहेब गेला इकडं, बाहेर गावी गेला, त्याच्यामुळे मी बोललो नाही साहेबासोबत. मी त्याने म्हटलं ना, त्याने धीरही नाही, थोडीशी धीर राहिले. त्याने म्हटलं मी देतो म्हटलं ना लावून, मी लागेल स्वतःहून बोललो त्याच्यासोबत. पण त्याने असं वाटते का मी मान त्याचा 36चा आकडा आहे म्हणून जाणून बुजून मी लावून नाही देऊन राहिलो, खरं असं वाटून राहिलं त्याला. पण तसं काही नाही आहे ना, माय मनात त्याच्याविषयी काही कपट नाही आहे, काही नाही. रोशनच्या विषयी मला समजते ना. आता तो उद्या येणार आहे साहेब, तो बाहेरगावी गेला होता, त्याचं वाला ते बाहेरगावी जाते का नाही, आमची वाली व्हिजिट राहते, तर ती व्हिजिटसाठी गेला होता तो साहेब तिकडं. तर आता उद्या येणार आहे, तर आल्यावर मी दुसऱ्या दिवशी बोलतो आणि याले नेतो. पण ह्यो ऐकायला तयारच नाही ना रोशनला असं वाटतं का मी त्याचा राग करतो बा, म्हणून ह्यो काही जाणून बुजून मला लावून देत नाही, अशी समज आहे त्याचा वाला. असं आहे का? बरं तू बोल बरं त्या साहेबासोबत, आणि त्याला का नाही लवकरात लवकर नाही का तिथं का नाही जॉईन करून दे राहुल. कारण की शीतल खूप रडत होती बरं, अजून जास्त प्रकरण वाढण्यापेक्षा ते अलग झालेले बरं. ते सुरत दादाच्या तिकडं सुरत दादानं पाठवलं होतं म्हणते, तर तिकडं काही त्याला लागलं नाही काम. तिकडं ऑलरेडी 2 पोरं त्यानं जॉईन करून घेतले म्हणते, आणि याला झाला उशीर रोशनला, तर तो काही तिकडं लागला नाही. तर तू आता इकडं त्याला कुठं जायला नको लावू, तुझ्या इकडं लागते ना त्याला कन्फर्म, तर त्याला लावून दे तिकडं. हो देतो ना, आम्ही देतो म्हणलं तुले सोनं, देतो ना आम्ही, त्याच्यासाठी नाही पण त्यासाठी देतो लावून त्याला. झालं, आमच्या कंपनीत पाहिजे पोरं. कसं मार्केटिंगचं काम आहे का नाही, तर शेतकऱ्याला भेटा लागते का नाही, तर गाडी पाहिजे स्वतःची, पेट्रोल पाणी सगळं तेच देते. अरे यार, रोशन जवळ गाडी तर नाही आहे. हो रे, रोशन जवळ तर गाडी पण नाही आहे. तुझ्या गाडीवर नाही जमणार का त्याला न्यायला? असं नाही सोनं, एका गाडीवर कसं जमणार आहे, त्याला साईड दुसरी द्यावी लागते. माझं वेगळं आहे, त्याचं दुसरं आहे. बरं ठीक आहे, 10-15 दिवस मी त्याला नाही सोबत शिकवासाठी काम, पण मग नंतर तर त्याच्याजवळ लागेल का नाही. बरं बघते मी त्याच्यासोबत बोलून, रोशन सोबत बघते काय आहे काय नाही तर गाडीचं. तू गाडीची व्यवस्था करायला लाव त्याला, मी का नाही उद्या का नाही बोलतो साहेबासोबत, बोलतो पप्पा लावूनच देतो त्याला डायरेक्ट. तसं कर. बरं ठेवतो मग फोन. तू जेवण वगैरे करायचं असेल ना? मग नाही तर काय, जेवण करायचं आहे. तुला लावली ना आल्याबरोबर भिन. मी म्हटलं मला आय लव्ह यू की मनासाठीच फोन केला, चांगली बोलासाठी फोन केला असं म्हटलं, तू रोशनचं घेऊन बसली. चल ठेव बरं फोन, तू ठेव, मला एक काम आहे, ठेव. नंतर बोलू आपण संध्याकाळी. बोलतोच ना तसं, सकाळ संध्याकाळी दोन्ही टाइम बोलतोच आपण. काय आहे त्याच्यात नवीन? ठेव. चहा पण मावीन तर बायको अजून बनायची सही नाही अजून बनाली, पण आतापासून मला ऑर्डर सोडते. तुले एक जोडा मारू का बे फेकून तुले रावल्या? बस झाले का तू इथं भेटला मध्ये एक जोडा मारतो त्या ढुंगणावर, आता चांगला फेकून दे का. आता ह्या सोनांची भिन झाली ना, आता ह्यो आला का सुरत, ह्यो बी त्याच्याच विषयी म्हणत असं ना आता मला रोशनाविषयी, कारण या नाही म्हणलं होतं मला. काय झालं, काय म्हणून राहिलं तू? मला कोण जोडा मारतं, काय केलं मी नले का आता तू आलं? अबे लेका तू काय म्हणे बे त्या दिवशी रोशनले लावून देतो म्हणे ना त्या कंपनीत, तू म्हणे जागा आहे म्हणून. लेका तुला लावून देतो म्हणे ना, पाहून एवढा लबाड्यासारखा बोलतो रे. नसन होत त्याकडून तर सांग मला. दुसऱ्या इकडे पाय तुम्ही त्याला अजून एका इकडे पाठवलं होतं, पण तिथं पहिलेच पोरं गेले, लावून घेतलं त्यानं. दुसऱ्या इकडे अजून पाहतो, नसन होत मला तोंडावर सरे सांग लेका, सांग आली. पण खोटा नको बोलू लेका, 420 लेका. अरे यार सुरत, तो साहेब गेला होता बाहेर, आता उद्या येऊन राहिलो, उद्या बोलतो मी त्याच्यासोबत, परवा रोशनला घेऊन जातो आणि तिथं चिटकून देतो लगेच. पण साहेब नव्हता म्हणून मी मागं पुढे पाहिलं होतं. साहेब असल्याशिवाय कसं काय गोष्ट करू मी, लावू नाही देईन मी. उद्या फक्त त्या साहेबासोबत बोलतो, साहेब आल्याबरोबर लगेच परवा नेतो मी याले. परवा नेरवापासून त्याला का कामावर घेऊन जातो लगेच. पण त्याच्याजवळ गाडी, या कामात मार्केटिंग मध्ये गाडी पाहिजे ना. पेट्रोल पाणी सगळं कंपनीत देते, कंपनीला बिल द्यावं लागते पेट्रोल पाण्याचं, जेवढे काही येते ते आपलं पेट्रोल मध्ये निघते का नाही आपलं बिल, तर ते जपून ठेवायचं, महिनाभराचं बिल जमा करायचं तिथं, आणि त्याच्यावर पैसे एकदम देऊन देते ते याच्यामध्ये पेमेंटमध्ये. तर गाडी नाही ना याच्याजवळ, पण रोशनाजवळ. अबे गाडी राहू दे लेका, गाडी राहू दे. गाडी मी पाहतो काय करायचं, तर माझी गाडी नेत जाईन, मी जात जाईन श्याम्याच्या गाडीवर.
महिनाभर माई गाडी नाही तो नंतर पाहू काय करायचं गाडीचं. तर सध्याच आहे ना माईवाली गाडी, मी देतो ना माईवाली गाडी त्याला चालवाली. पण तू लावून तर दे पहिले त्याले. मग तर मस्त जमलं रे. देतो ना, देतो लावून. मी देतो 2-3 दिवस थांब फक्त. उद्या बोलतो मी परवा कानी रोशनली घेऊन जातो, नेरापासून कामाला नेतो त्याला. झालं तुले म्हणलं ना मी नेतो म्हणून. बरं 3 दिवस थांबतो मी. थांबतो 3 दिवस थांबतो. आणि नाही लावून दिलं लेख का लक्षात ठेवतो रावल्या. असं सोडपिन का नाही धरू. अरे सूर्या आता काय बोलू. ते सोना माय माग लागली याले लावून द्यासाठी. सांग बरं, लावून देण्यास आहे त्याला. देतो ना लावून, देतो म्हणलं ना. 2 दिवस थांब फक्त. बरं ठीक आहे 2 दिवस थांबतो ना मी. थांबतो ना, गाडीचं काही टेन्शन नको घेऊ. गाडी मी पाहतो काय करायचं तर. ठीक आहे ना, ठीक आहे. आता जेऊ का, लय भूक लागली. आतापर्यंत तिनं परेशान केलं सोनम ना. आता तू मला भूक लागली, घरात जाऊ दे. मी घरातही नाही गेलो अजूनपर्यंत. जेव ना बेटे का, जेव ना काय तू टाट हिसकला का. जेव जा. असं बरोबर नाही ना हिनबाई, बरोबर आहे का तुम्ही सांगा बरं. ज्या परिस्थितीमध्ये तो जवाई ठेवते माय पोरीले छायाले, त्या परिस्थितीत राहते का नाही राहत. आता आमचंही पहिले चांगलं होतं, चांगलं नव्हतं तर काय त्यावेळेस. आता केलं ना जवायले, असं तर आहे का नाही केलं बा म्हणून केलं ना. पण आता परिस्थिती आमची थोडीशी वीक आहे त्याच्यामुळे नाही. बरं तरी पण बोलावलं ना, फोन केला मी छायाले, फोन केला नव्हता का. येऊ बाई म्हणलं, डोंड्याले ये म्हणलं, तू बाबाले पाठवतो म्हटलं तू या. पण तुमच्या घरी काहीतरी चालू होतं, तुमची लहान सून गेली होती वाटते, मला सांगे ते छाया, म्हणून ते येऊन नाही राहिली होती. असते दोघे नवरा बायको तर आमच्या परीनं जे होत होतं ते केलंच असतं ना. फुल नाही फुलाची पाकळी काही नाही काही तर केलंच असतं. आता जर ठेवलं असतं जवायले तर आम्हाला लोकांना काय म्हणलं असतं, केलं असतं आमच्या परीनं काही नाही काही कराले. पण याले तयारच नव्हती ना, दोघे जण आले नाही. मग आम्ही काय करा. मग आता असं बोलणं नाही द्या पोरीले बिनफालतू. तुमची लहान सून आहे मोठे लोकांच्या घरी, उद्या ते कार द्या. मग आता हे जवाई काय आम्हाला कार मागणार आहे. हेलिकॉप्टर दिलं तर हेलिकॉप्टर मागणार का सांगा बरं तुम्ही. आता हे बिनफालतू तरातच देणं होय का नाही होय. नाही जी हिनबाई, कार कसा मागणार तो. हेलिकॉप्टरनं कार मागणार आहे का तुम्हाला. आजी ते लाईनाली भेटली का नाही तर त्याला हिरं सुटला थोडासा. सांगितलं मी न समजावून सांगितलं त्याले. आता नाही म्हणणार तो काही, आता नाही म्हणणार. राहिली गोष्ट अंगठीची तर अंगठी देऊ ना. आता हे वावराचं आहे का नाही. आता वावर आम्हाला करा लागन ना, पैसा पाणी त्याला लागन नाही का. आता हे लहान पोट्टही आला वेळ ना तर त्याची अंगठी गहाण ठेवू शकते वावरासाठी, काय सांगता येते. आता शेतकरी लोक आम्ही, असंच करावं लागते आम्हाला. इकडली तिकडं तिकडली इकडं, जवळचा पैसा संपला समजा आणि लागले शेवट मग सोन्याचं भांडं असतेच कायच्यासाठी, त्याच्याचसाठी. मग नंतर सोडून घ्यायचं, असं आहे ते. त्याला समजावून सांगितलं मी, आता काही नाही म्हणत तो. आले गेले ना आमच्या घरी तर कधी हे द्यान ते द्यान, असं करा तसं करा. जावाईपणा दाखवत नाही, साधे सिंपलच राहते ते जवाई. म्हणूनच दारू पेते म्हणूनही आम्ही पोरील ठेवतो ना. दारू पेते बा, जाऊ द्या, आपल्या पोरील तरच नाही कोणता. कधी बडबड मारणार नाही, कधी काही नाही, मजाकबाजी चालू आहे. चालू राहते त्याची. आमच्या घरी आले तर बी आमच्या लहान पोरीसोबत मजाकबाजी करते हे जवाई. पण आम्ही असं वाटते का जाऊ देवा, मन मोकळ्या स्वभावाचा आहे जवाई म्हणून ठेवतो आम्ही. पेतही असं ना. आता सारे लोकच पेते बाई, काय करावं आता, नाही सुटत तर लोकांची नाही का. मग पण हे असं बरोबर नाही. लेकराले तरच नाही द्यावा. मला किती मन दुखला, मला झोप नाही लागली, तिच्या बापाली झोप नाही लागली. झोप लागाले छायाना सांगितलं तर झोप लागाले. तिचा बाप म्हणे जाय बरं पाय बरं काय झालं त्या पोरीचं, तर जाय बरं पाय बरं. रात निघालो ना आम्ही, सकाळी इथं आली मी. मग आता जवाई भेटले नाही, संध्याकाळी बोलतो जवायासोबत. नाही आता काही बोलू नका तुम्ही, आता काहीच नका बोलू. आले ना 2 दिवस राहा चांगल्या मस्त. बरं झालं आल्या तर तुम्ही, बरं झालं. लय दिवस झाले तुम्ही आले नव्हत्या ना आमच्या घरी. बापा येतच नाही ना तुम्ही. या आले कायचाच राग आहे तुम्हाला, कायचाच नाही तर येतच ना आमच्या घरी तुम्ही. बरं झालं त्या निमित्तानं आल्या तसंही. आता 2-4 दिवस राहा मस्त इथं. मग जा लागेच. राहायची गोष्ट नाही जी बाई, पण जवायासोबत बोला लागन ना मला. बोलू नका, काही बोलू नका तुम्ही. आता मीनच थंड केलं त्याला बोलून. माय लहानही पोरगं बोललं. माय पोरगं तर म्हणे अंगठी घे दादा म्हणे, तुले घालायचं आहे तर. पण देऊन काय फायदाची, कुठं कोण काढून घेतली काही. 2 लोक त्याच्यासोबत राहतेच. संध्याकाळी तिकडून कामावून आला, डब्बा ठेवला का कधी पेते ना, मग ते थोडंसं घेते. मग आपण बोला त्याला काही करा तरी नाही ऐकत बाई. काय करावं ऐकाले. थोडा वेळ राहते घरात आणि आपण इकडं तिकडं गेलं का लगेच उठून पळते. ते पोट्ट काढून घेतली कोण काही घेतली हाय का नाही, म्हणून त्याला द्यायला परवडत नाही. आणि बरं झालं नाही केली तुम्ही तर काहीच द्यायचं नाही त्याला. येणाऱ्या माणसाचं असंच असते. सोडायला पाहिजे बरं याय ना.
हा जवायानं चांगलं आहे का ते दारू पिणं? लहानसं लेकरू आहे, आता दुसरं एखादी राहिलं तर मग राहिले. लहानसं लेकरू नाही का, याले समजायला पाहिजे जवायले. आमच्या घरी आलं तर आम्ही किती समजावून सांगतो, पण ऐकत नाही ना हे जवाई. नाही ऐकत तर नाहीच कोणाचं. अरे बापा मी काडीने एक वेळा मारलं होतं, एवढं लग्न होऊ नये तरी नाही ऐकत. काय करता आता? ते छाया लय बोलते प्यासाठी. तिलेच काय मनाचं आहे बिचारीले, लय बोलते ते प्यासाठी. पण का नाही आता ऐकतच नाही बापा पोरग. तरी कमी केली आता, लय कमी केली. पहिले रोजच आहे कामावून आला का चाललं बोलू बोलू, तेही बोले मी बोले, आणि ते लहानही बोले माय पोरग. आता हे सून आली ना लहान सून, तर त्याचं जास्त काही जमत नाही आता. एखादी वेळेस थोडीशी घेते हप्त्यातून. आता लहान सून आली आणि तिच्या समोर दाखवता येत नाही आले. पहिले नव्हतं तर कसं पे आपला बडबड करे. आता ते पोरगी आली तेव्हापासून कमी केलं. हे लहान सून आली तेव्हापासून. जाऊ द्या, कमसे कम ते आली पोरगी तर कमसे कम तेवढी तर लाज आली जवायले. पोरगी बारगी आहे, सून मायरी आहे बा घरी म्हणून. जाऊ द्या मग, तेवढं तरी कमी आहे. सुटन म्हणा. आई झाला ना स्वयंपाक गिंपाक झाला? चला बरं जेवण करायला, दोघी जणी जेवण करून घ्या. झाला स्वयंपाक गिंपाक? चला जेवण करायला, चला बरं जेवण करून घ्या मस्त. मग बसू लागेच गोष्टी करत. चला जेवण करून घ्या. तशाच निघाल्या असं ना सकाळी. चला जेवण करायला. हो चला ना जेवण करू ना. भूकही लागली जी, खरंच भूक लागली मला. आणि ते श्वेता कुठं आहे? दिसत नाही. मग आणि बाहेर गेली बॅग घेऊन. कुठे गेली हो बाई? श्वेता दिसून नाही राहिली तुझी जाऊ. आई ते दुकानावर गेली ना, कामाला जात असते ते. जॉबवर जात असते ते. जाते जॉबवर की जाते. हो जॉबवर जाते बाई. ते इनी व्हा जॉबवर जाते. ते काय करता आता? ते लहान पोट्ट काही म्हणत नाही. आता हे मोठं पट्ट इले काही करू देत नाही छायाले. पण ते लहान म्हणते ना, तिनं लग्नाच्या पहिले अटच ठेवली होती, शिक्षण करायचं आणि जॉब करायचा. तर मग आता करते बा ते. आता तिले वाटते तर करते. आपण मी लय वेळा म्हटलं बाई नको करू, पण ऐकत नाही. ते पोट्ट बी लहान. करू दे तर करू दे बा म्हटलं. जाते करते. आता भांडेवाली लावली आहे का नाही, भांडेवाली भांडे घासते. कपड्यासाठी तिनं मशीन मागितली तिच्या मायले घेऊन. आणि कपडे छायाचं काही एवढं हे नाही. स्वयंपाक पाणी सकाळीचा करायला लावतो आता मी तिले. करते स्वयंपाक आणि एक वेळची छाया करते. टेन्शन नाही. हो का? नाही बरं आहे. जाऊ द्या, 2 पैसे कमवले तेवढेच आपल्या कामी येते. येते तर मी लय वेळा म्हटलं जी छायाले बाई जात जा घर असं तिकडं काम चांगलं आहे इकडं. वावरातलं तिले काही जमतच नाही म्हणा. तिनं कुठं पाहिलं वावर ना वावरात तिकडं कुठं आपले येत माहिले तिले. आमचं हात मजुरीवरच आहे. आम्ही बी आमचं हेच आहे, स्टेशनरी आहे. स्टेशनरीच्या शेच्यावर आहे. स्टेशनरी असल्यावर काय ते करेल. तिले नाही समजत धुरा नाही ते काही तिले येत नाही. तर बाई म्हटलं तिथं सिटी गिटीत लागत असं चांगल्या याच्यात एखादीत कर बाई म्हणलं. तर नाही म्हणे ती जवाई करूच देत नाही म्हणते तिले. जाऊ दे नाही बाई, घरीच राहिलेलं बरं. एक जण घरीच पाहिजे. लेकरू आहे लहानचं. कुठं दगदग होते जी लेकराले सांभाळा, घरचं करा, कामाले जाऊ द्या, काही गरज नाही जायची. हो ते बी आहे म्हणा. आई या बरं, या चला बरं लवकर, मी टाट वाढतो. चला या, झाला आहे स्वयंपाक झालेला आहे. या चला जेवण करून घेऊ. पाय बरं कसं मस्त दिसून राहिला माझ्या पोरीले ड्रेस. म्हणून जाणून बुजून आणला मी तिथून, वैद्याच्या तिथून. पैसे देईन म्हणलं बाबू, अर्जंट मध्ये दे म्हणलं मला ड्रेस. आता काय करते ना, तर पाहतो ते चंदी. त्याच्यासाठी बोलावलं तुला इकडं मी ना. घातला ना, बरं झालं ड्रेस. आई पण तुनं बिनफालतू घालायला लावला ना. कायले आणला तुनं ड्रेस माझ्यासाठी? बिनफालतूच घालायला लावला. आता घरी गेली तर मी झगडे होईन फालतूचे. झगडे वाढले. तू बी अशी आहे फालतूचे झगडे वाढवायचे काम करतं. साडी घालतून मी साडी राहू दे ना. हे पाय त्या मतानं ऐकली ना, मी ऐकली ना. तू हे लग्न करून दिलं ना, तू या मनपसंत पोरासोबत. मग आता माय म्हणतात बोलायचं नाही. काय करते ना ते मी पाहतोच फक्त. आता तिनं माझ्या पोरीच्या अंगावर हात टाकला ना, फक्त तू घरी गेल्यावर तिनं मला लगेच फोन करायचा काही मन लगितलं तर. तुला सांगतो मी, दाखवतो तिले न लुकोन होय बा म्हणून. शिकून राहिली का ते? माया पोरीच्या अंगावर हात घातला तिनं. तिले सोडतो का बाई अशी मी? ते निर्मला बाई मंदात आली म्हणून वाचली ते काल. शिकून राहिली का म्हणा? शिकवाले पहिले पोराले कामाले पाठवणं म्हणा. ते स्वतःचं घर सुधरव म्हणा. स्वतःची पोरगी घालते ड्रेस तवा नाही. आणि माया पोरीले दाबून पाहते का ते? दाबून पाहले. दाखवतो ना तिले. तिच्या पोरीले सुधे दिसते का ड्रेस? माया पोरीले नाही दिसाले. दाखवतो तिले. काल एकराची माय असून ड्रेस घालते तिच्या सासूच्या घरी. सासू चांगली भेटली म्हणून बरं आहे. त्या रोशनीले नाही तर समजलं असतं ना. आणि माया पोरीले म्हणते साडी घाल. साडी घालू नको असं नाही म्हणलं मी. साडी घालाची बाई. घालायचं नाही तर काय. पण ते ड्रेसाची गोष्ट केली ना तिनं, म्हणून मी ड्रेस आणला जाणून बुजून त्यासाठी. आणा दे आता, घाल तू ड्रेस.
पाहतो मी काय करते ते तर घाल तू. पण आई रोशन मलाच म्हणन मी ड्रेस घालून दिसली तर म्हणन तू जाणून बुजून कायले ड्रेस घातला म्हणन, म्हणूनच म्हणन माई चिडली आणि अजून भांडण झाले म्हणन. हा असं नाही म्हणन का? राहू दे ना, मी साडी घालूनच जातो ना माईवाली जे आणली ते. तो जवाई जरी काही म्हणन ना तरी पण मला फोन करायचा, मी हाव ना, मी राहिले. तोंड मायच्या समोर तर खोलत नाही. एवढं माया पोरीले तिनं केस पकडून मारलं, चापटा मारला तर काय झोपला होता का त्या नवरा? झोप आले. त्याचं काम नव्हतं का बायकोकडून बोलायचं मायचे हात पकडायचे? कस काय मारू दिलं होत्या ना तुले? त्याची काढतो मी, फक्त त्यानं बोललं पाहिजे मग काही. आई तर ऐकूनच नाही राहिली. मला ड्रेस घालायचाही नव्हता तरी जबरदस्तीनं घातला लावला. आता कसं करू? घरी गेलं तर माई सासू बोंबलं. काय करा मलाच समजून नाही राहिलं. काय बोलावं? जाय तू, जाय 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 तू, घरी जाय, घरी जाय. काही झालं गेलं तर मला सांगतो, कोण काय म्हणते तर मी हाव. हो जातो ना, जाऊन राहिली ना मी, जातो.